श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज आहे गुरुवार, आज आहे स्वामींचा दिवस। चला मग आपण स्वामींचा अभिषेक करूया। आता स्वामींना आज गाडीतली महाराजांची मूर्तीसुद्धा जी गाडीमध्ये होती तिचासुद्धा मला आज अभिषेक करायचा होता, तर तीसुद्धा आज मी घेऊन आली होती। तर असं मस्तपैकी चंदनाने पहिलं त्यांना आंघोळ घातली आहे, जरा चोळून वगैरे। त्याच्यानंतर मी दह्यांनी आंघोळ घालते त्यांना। हे आहे दही, हे आहे मध, नंतर आपण साखर टाकली आहे महाराजांना अभिषेकसाठी। हे आहे दूध, लास्टला आपण त्यांना दुधाने अंघोळ घालून नंतर पाण्याने अंघोळ घालून मग त्यांचा अभिषेक आपण पूर्ण करूया। थोडीशी फुलं त्यांच्यावरती अशीच मला आवडतं असं महाराजांचा अभिषेक करायला। प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने अभिषेक करतात। मी हर गुरुवारी स्वामींची घरामध्ये अशीच पूजा करते। आता माझी अभिषेक करून झालेला आहे माझा। कोरड्या कपड्याने मी त्यांना असं सुक्क पुसून घेते। माझ्याकडे मी चौकावरती लाल कलरचा कापड अंथरलेला आहे। तुमच्याकडे ज्या कलरचा कापड असेल तर तुम्ही अंथरू शकता। पिवळ्या कलरची फुलं मी थोडीशी अशी पसरवलेली आहेत त्याच्यावर। महाराजांचा फोटो आहे हा। नंतर मी महाराजांना त्याच्यावरती विराजमान केलं। एक लाल कलरचं कापडसुद्धा त्यांच्यावरती मी खाली अंथरलेलं आहे। माझ्याकडे गादी नाही आहे, गादी मला घ्यायची आहे। असं मी त्यांना मस्त अष्टगंध लावून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर त्यांना सुद्धा मी अष्टगंध लावून घेतलेला आहे। नंतर फोटोंना मी असा हार लावला आहे महाराजांच्या। आज पिवळ्या कलरचे कपडे मी महाराजांना घातले होते। जे आपल्या गाडीतले महाराज आहेत त्यांना पिवळ्या कलरचे कपडे, अशी एक छोटीशी माळ, सुंदर अशी पिवळ्या कलरची मी टोपी त्यांना घातली आहे। तुम्ही पाहू शकता ही किती सुंदर आहे ती। नंतर मग जे आपले घरातले महाराज आहेत त्यांनासुद्धा मी पिवळ्या कलरचे कपडे घातले होते आणि त्यांची जी टोपी होती ती जी मी त्यांना घालत होती, पण ती तुम्ही पाहू शकता ती महाराज ठेवतच नव्हते। माहीत नाही का ती बसतच नव्हती का महाराजांना ती घालायचीच नव्हती, म्हणून मग मी दुसरी ग्रीन कलरची अशी टोपी मी त्यांना घातली। पोशाख त्यांचा थोडासा वेगळा झाला, पण हरकत नाही आहे, कारण की टोपी घालण्यासाठी आज माहीत नाही महाराजांनी खूप हैराण केलं मला। आणि मग असं मी हिना अत्तर लावून घेतलेला आहे। महाराजांना हिना अत्तर खूप आवडतं। जर महाराजांना खरंच मी सांगते मित्रमंडळीनं तुम्हाला, जर त्यांना नको असेल तर ते नक्कीच ते करत नाही। जसं मला त्यांनी टोपी घालून
टोपीच नाही दिली आणि त्यांनी नाहीच घातली. शेवटी मग मी दुसरी वेगळी टोपी घातली. अशी मस्त गाडीतल्या महाराजांनासुद्धा मी एक वेणी घातली आहे, तुम्ही पाहू शकता, रेड कलरची. आणि घरातल्या महाराजांनासुद्धा एक पिंक कलरची. नंतर मी माळ घातली त्यांना. आपापल्या पद्धतीने कोणी खूप छान पूजा करतं, पण जसं मला कन्व्हिनियंट आहे आणि जसं घरातले आमच्या पूजा करतात तसेच मी करत आली आहे पूजा. नंतर मी चाफ्याची 2 फुलं महाराजांच्या बाजूला ठेवली आहेत. प्रसादासाठी 2 केळी ठेवली आहे, त्याच्यावरती एक फूल ठेवलं आहे. महाराजांसाठी पाणी ठेवलेलं आहे आणि दिवा ठेवलेला आहे. आणि जिलेबी आणली होती मी, तर तुळशीचं पान ठेवून जिलेबी, आणि घरामध्ये मी प्रसादासाठी बनवला होता शिरा ठेवून वगैरे अशी मी पूजा कंप्लीट केली आहे महाराजांची. अगरबत्ती वगैरे लावून तुम्ही तुमच्या पद्धतीने पूजा करू शकता. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझ्याकडून जर काही चुकत असेल तर मला तुम्ही सांगू शकता. पाटावरती नैवेद्य ठेवण्यासाठी मी स्वस्तिक काढलेला आहे. आज मी महाराजांच्या नैवेद्यासाठी वरण भात, पनीरची भाजी, मेथीची भाजी, खीर, पुरी आणि ज्या नळ्या असतात आपण त्या तळल्या होत्या. आणि असं हे घरामध्ये थोडे उशिरा जातात कामाला, मोस्ट ऑफ नाईट करतात मग त्या दिवशी, कारण की महाराजांसाठी नैवेद्य वगैरे ठेवायचा असतो. अशी पूजा आम्ही कंप्लीट केलेली आहे. कशी वाटली माझी पूजा मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा. मी हर गुरुवारी अशीच पूजा करते. जर काही चुकत असेल माझ्याकडून तरीही तुम्ही मला सांगा, कारण की मला पूजा शेअर करावीशी वाटते म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. मेथीची भाजीसुद्धा बनवली आहे. पनीरच्या जे मी गुरुवारी जेवण बनवते हे आहे मंदिरामध्ये आहेत कृष्ण, गणपती आणि गणपती बाप्पांचा फोटो वगैरे. नंतर अशी आम्ही आरती वगैरे महाराजांची घेतली. घरातल्या घरात आम्ही अशी पूजा करतो. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या घरातली छोटीशी स्वामींची पूजा गुरुवारची तुम्हाला कशी वाटते ते. आनंद वाटेल मला. प्रत्येक जणाच्या टाळ्या वगैरे थोपटून हर गुरुवारी आम्ही पूजा करतो. माझी छोटीशी फॅमिली जी महाराजांमुळे खूप छान महाराजांनीच मला दिलेली आहे मस्तपैकी. कापूर घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये मी कापूर लावून बाजूला मी धूप वगैरे केलेला आहे. हर गुरुवार म्हणजे असा वाटतो की घरामध्ये खरंच काहीतरी सण उत्सव वगैरे आहे. हर गुरुवारी येणारा प्रत्येक गुरुवार असा म्हणजे महाराजांचा दिवस असला की असं वाटतं अरे वा, आज काहीतरी बुधवार आला म्हणजे गुरुवार आला, चला म्हणजे उद्या आपल्या घरामध्ये सण वगैरे आहे. अशी महाराजांची पूजा बघा कंप्लीट केली आहे आम्ही. लास्टला महाराजांना मुजरा वगैरे करून. तर मित्रांनो, मंडळींनो, मला नक्की सांगा गाईस तुम्हाला कशी वाटते माझ्या घरातली छोटीशी गुरुवारची पूजा. जर काय मी चुकत असेल पूजेमध्ये तरीसुद्धा मला कमेंट करून सांगा. मला नक्की आवडेल की मी कुठे चुकते का. पारायण वगैरे वाचलं आहे मी. माझे माळ जपसुद्धा झालेला आहे. त्याच्यानंतरच सगळं काय होतं. मग भेटूया आपण. श्री स्वामी समर्थ.